चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। प्रत्यक्ष पाहणी करण्याचं काम आमचे सर्वच पदाधिकारी, नेते, नगरसेवक, आमदार आम्ही सुरुवात केलेली आहे। आज या ठिकाणी माझ्याबरोबर बालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, महापालिकेतले आमचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी हे सगळे आम्ही बांद्रा, खार, सांताक्रूज करत आता जुहूच्या दिशेला आलेलो आहोत। संपूर्ण माहिती मी या अधिकाऱ्यांकडून घेतो आहे, प्रत्यक्ष नाल्यावर पाहणी करतो आहे। आपण या ठिकाणी पाहताय की अजूनही नाले सफाईच्या कामामध्ये कचुराईपणा चाललाय, असमाधान आहे, काम योग्य होत नाही आहे। आणि ज्या पद्धतीची माहिती समोर येते ती इतकी धक्कादायक आहे। गैसदरबानच्या 4 नाल्यांमध्ये ज्या वेळेला रिपोर्ट मी घेतला पाहणीनंतर, तर ॲव्हरेज सरासरी 1 एप्रिलला काम दिलं आहे। आज आपण जवळजवळ 9 मेला आहोत। 35 दिवस गेल्यानंतर गैसदरबान, खार पश्चिम, सांताक्रूज पश्चिममध्ये केवळ 10% काम झालेलं आहे। 31 मेपर्यंत काम पूर्ण करायचं आहे। उरलेल्या सव्वा महिन्यामध्ये 90% काम पूर्ण करतील ही अपेक्षा मुंबईकर धरून आहे। आणि गेल्या 1-1.25 महिन्यामध्ये 10% जे काम करू शकले ते पुढच्या 1 महिन्यामध्ये 90% काम करतील, यावर भरोसा ठेवायचा कसा? आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या कंत्राटदारांचं काम बेभरवशाचं आहे। महापालिका आयुक्तांनी डोळे उघडून आता रस्त्यावर यायला पाहिजे। महापालिकेने आपली सगळी यंत्रणा पुन्हा कामाला लावावी लागेल। काल 2 दिवस पडलेल्या पावसामध्ये सर्व ज्या ठिकाणून रस्त्याकडचं पाणी नाल्याकडे जाणार त्या भागामध्ये चोक झाला आणि साईड रोडच्या बाजूला सगळीकडे पाणी तुंबलं, म्हणजे सिलिंगच्या टोल नाक्याला सुद्धा पाणी तुंबलं। हे स्वतः मी काल फिरताना आणि बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल। आणि म्हणून आम्हाला दोषारोपणापेक्षा उर्वरित दिवसामध्ये या बेभरोशाच्या कामाला भरोशाचं करावं, असमाधानाला समाधानकारक करावं, अशी आयुक्तांना आमची त्या ठिकाणी निवेदन आहे। सर, एक वेगळा प्रश्न आहे। राशपचे नेते यांनी इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि त्यामध्ये म्हटलंय की त्यांच्याच पक्षातील एक गट हा महायुतीसोबत जावा यासाठी सकारात्मक आहे, आग्रही आहे। मला याची पूर्ण माहिती नाही आहे आणि म्हणून पूर्ण माहिती घेऊन बोलू। प्रदेशाचे आमचे नेते यावर विचार करतील। सर, दरवर्षी नालेसफाईची पाणी होते, मात्र मुंबईकरांना दिलासा मिळत नाही। नेमका मुंबईकरांना दिलासा कधी मिळणार? यावेळेस 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण होणार अशी डेडलाईन पालिकेने दिली होती, मात्र तसं काही चित्र दिसत नाहीये। मला महापालिकेला विचारायचे प्रश्न बरेच आहेत। डेडलाईनचे प्रश्न आहे, ज्या पद्धतीचा गाळ मोजण्याची पद्धत आहे, ज्यामध्ये रुंदी, खोली आणि लांबी, या रुंदी, खोली, लांबीमध्ये पूर्ण कंत्राटदार लंबा करून टाकतोय। ती टक्केवारी मोजण्याच्या बाबतीमधलं परिमाणच चुकीचं आहे आणि यशापासून ते मोजमाप करण्यासाठी लेझर मशीन आणली जाते सांगतात, ती लेझर मशीन कोणी आम्ही पाहिलेली नाही आहे। असे असंख्य प्रश्न आहेत, पण केवळ नकारात्मक बोलून यातनं मार्ग निघणार नाही। त्यामुळे या सगळ्याचा सकारात्मक पाठपुरावा करण्याचं आम्ही ठरवलं आहे। बाकीच्या पक्षांनी काय ठरवलं आहे मला माहीत नाही। ते देश विदेशातून, घरातून बाहेर जेव्हा पडायचे तेव्हा पडतील। आम्ही मुंबईकरांसाठी रस्त्यावर फिरू आणि महापालिकेच्या कंत्राटदाराकडनं चोख काम करून घेण्याचा प्रयत्न करू। एकीकडे ऑपरेशन सिंदूरचं संपूर्ण देश स्वागत करत असताना माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की भावनेच्या भरावर युद्ध जिंकलं जाऊ शकत नाही, सरकारने विचार केला पाहिजे। मला वाटतं एवढ्या वरिष्ठ नेत्यांनी, ज्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते सुद्धा केंद्रात सरकारबरोबर आणि संपूर्ण देश एकत्र असताना आहेत, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य म्हणजे मैं भी हूँ ना असं राजकारणात मी अजून दिसतोय, हे दाखवण्यासाठीचं लक्षवेध कार्यक्रम आहे आणि तो देशाला मान्य नाही। सर, एकीकडे तुम्ही म्हणतात फक्त 10% काम झालेलं आहे। मागच्या आठवड्यात स्वतः भूषण गगरानी जे ते रस्त्यावर उतरून नाले सफाईची पाहणी करत होते, त्यांनी म्हणत होते 30 ते 35% काम पूर्ण झालेलं। मग आयुक्त खोटं बोलतात का असा प्रश्न? प्रत्येक नाल्याची आकडेवारी वेगळी असू शकते। मी ज्या नाल्यांवर गेलोय त्या नाल्यांवर भूषण गगरानींनी यावं
असं मी त्यांना निमंत्रण देतो. कंत्राट कारवाई वगैरे कोणावरती होणार आहे का जर का नाहीच काम पूर्ण? बघा असं आहे की आम्ही महापालिकेचा पाठपुरावा करू. आम्ही त्यांच्याबरोबर या कामात यंत्रणा झुंपायला लावू. काही काळ जाऊ द्या. त्यांना जर योग्य पद्धतीने मुंबईकरांच्या समाधान आणि भरोशाचं काम नाही केलं तर योग्य वेळेला आम्ही भूमिका मांडू. सर शरद यांनी काल देवेंद्र फडणवीसांची सकाळी भेट घेतलेली आहे, कसं बघतात या भेटीकडे? मला याची माहिती नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणार. सर शरद पवारांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की आमच्या पक्षातला एक गट कुठेतरी अजित पवारांसोबत जावं असं त्या गटाला वाटतं आहे आणि सुप्रिया सुळेंनी संसदेमध्ये विरोधी बाकावरती बसावं का की सत्ताधारी बाकामध्ये बसावं हा तिचा निर्णय आहे. काय वाटतं नेमकं महायुतीमध्ये नवा पाहुणा येण्याची शक्यता आहे आणि स्वागत मला असेल? याच्यावर संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. पण पवार साहेब जे बोलले तेच करतील असं होईल का हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहे. आणि पवार साहेबांनी मांडलेला विचार जर तो तुम्ही मांडताय तो खरा असेल तर तो कहीं पर निशाने असाच पद्धतीचा असू शकतो. उद्धवजींनी काळजी घ्यावी. सर हिंदी में बयान देते हैं, आज आप मुंबई के नाले सफाई के का जो है जायजा लेने निकले हैं, क्या कुछ आपने देखा और क्या कहेंगे? मुंबई वासियों के साथ और मुंबई वासियों को तकलीफ न हो इसके लिए नालों के ऊपर खुद जाकर सभी व्यवस्थाओं का लेखा जोखा लेना और उसके साथ ठीक तरीके से काम हो इसका प्रयास करना, ये भारतीय जनता पार्टी ने तय किया. और इसके लिए मैं स्वयं, हमारे सभी विधायक, हमारे सभी कॉरपोरेटर्स, ये पूरे मुंबई में आज से नाले सफाई के काम पर ध्यान रखने के लिए प्रवास शुरू किया है. मेरे साथ महापालिका के हमारे जो गट नेता थे बालचंद्र शीरसाट जी, विनोद मिश्रा जी और हमारे नगर सेवक नगर सेविकाएँ पदाधिकारी, हम सब ने अभी सभी नालों पर घूमना शुरू किया है. विषय इतना ही है कि काम ठीक हो, मुंबई वासियों को तकलीफ न हो. लेकिन जो नालों पर मैं गया हूँ, गजदरबान नाला, खार पश्चिम, सांताक्रूज पश्चिम और अब जूह तक आया हूँ, जो काम हुआ है वो बहुत ही हल्के तरीके का काम है. काम भरोसेमंद नहीं है और समाधान इस प्रकार का काम है. जो नाले पे मैं गया वहाँ तो 10% ही काम हुआ है. 1-1.25 महीने में 10% अगर नाला सफाई होता है तो बचे हुए 1 महीने में 31 मई तक 1.25 महीने में 90% कैसे होगा? सवाल या निशान है. मैं आयुक्त को कहूँगा अपनी पूरी यंत्रणा रास्ते पर निकाले, मुंबई वासियों को बारिश में तकलीफ न हो ये देखे और उसका पूरा जो फॉलोअप है वो हम करेंगे. सर पिछले साल के मुकाबले इस बार जब हमने बीएमसी के अधिकारियों से बात की, उनका कहना था कि डिस्टिलिंग टेक्निक के लिए एआई का इस्तेमाल किया जा रहा है और बहुत कुछ नए मेजरमेंट्स जो है वो लिए जा रहे हैं. मुझे आयुक्त जी को कहना है कि कम से कम मैं IT मिनिस्टर हूँ, एआई का मतलब मुझे समझता है. यहाँ पर मैं उनको सवाल ये पूछूंगा कि इस कोई भी नाले में आप कितना वहाँ मलबा है वो कैलकुलेट करने के लिए जो लेंथ, ब्रेड्थ और डेप्थ इस परंपरागत कैलकुलेशन पे जाते हैं और उस आधार पर कितना काम किया बताते हो. उसमें एआई ने आपको क्या बताया वो तो बताइए. कौन सा इंस्ट्रूमेंट, कौन सा लेजर इंस्ट्रूमेंट, कहाँ लैब सेट किया है, मुंबई वासियों को बताए, कम से कम IT मिनिस्टर को तो बताया है. सर एक और सवाल ये है कि एक और जहां पूरा देश ऑपरेशन सिंदूर को लेकर सेलिब्रेशन मना रहा है, वहीं दूसरी ओर कांग्रेस के वरिष्ठ नेता बोल रहे हैं कि ये कहीं ना कहीं वॉर कैन नॉट हैपन विद इमोशंस एंड आल्सो ही इज सेइंग कि इससे जो है सरकार को फायदा हो सकता है. देखिए राजनीतिक बात इस विषय पे करना है सबसे ऊंची राजनीति है. पूरा देश इकट्ठा है, सभी दल इकट्ठा है, केंद्र में सभी साथ में सभी दल बैठे हैं. उस समय पर पृथ्वीराज चौहान जी का यह बयान यानी मैं भी राजनीतिक जिंदा हूँ ये दिखाने का प्रोग्राम है. तो शाहरुख खान के पास जाके ट्रेनिंग ले सकते हैं. शाहरुख भी उसको ट्रेनिंग नहीं देगा क्योंकि वो भी पूरे देश के साथ है. राज ठाकरेंनी असं देखील म्हटलेलं आहे की दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं. मी याच्यावर टिप्पणी करणार नाही. पूर्ण देश एकत्र आहे. पूर्ण देश एका बाजूला सैनिकांबरोबर आणि मृत्युमुखी बलिदानी झालेल्या परिवाराबरोबर आहे. त्यावेळेला वेगवेगळे विचार मांडणाऱ्याच्या विषयावर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही. ऑपरेशन सिंधू नंतर जागोजागी बॅनर लागले. शिवसेनेने देखील मुंबईत बॅनर लावले, मोदींचे बॅनर लावले. त्यावरती राऊतांनी टीका केली आहे की शिवसेना म्हणजे शिंदे आधी इतरांचे बाप पळत होती, आता ते भाजपचा देखील बाप पळत आहेत. मला असं वाटतं की याच्यावर राजनीती करणं आणि अशा पद्धतीची भाषा वापरणे, संजय राऊत यांनी किमान अशा विषयातना स्वतःला बाजूला ठेवलं पाहिजे एवढीच अपेक्षा करूया. सर एक आखरी सवाल की मूर्तिकारांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. मागे जी बैठक झाली पालिकेची, तर शाडू मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांवरच थेट POP मूर्ती बनवणाऱ्यांनी हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर
आता ते सुद्धा घाबरलेले आहेत की आम्ही शाडू मूर्तीला पाठिंबा देतोय, पण पीओपी वाले जे मोठे मूर्तीकार ते आमच्या जीवघेणा हल्ला करत आहेत. कोणी कोणावर हल्ला करण्याचा प्रश्नच नाही. कायद्याचं राज्य आहे. जो हल्ला करेल, जो कायदा मोडेल, त्याला कायद्याप्रमाणे कारवाई पोलीस करतील. पीओपींच्या मूर्तींच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका सरकारने घेतली, न्यायालयात मांडली. मी स्वतः त्या ठिकाणी आयोगाकडनं रिपोर्ट घेतला. तो रिपोर्ट अनिल काकोडकरजींच्या सहीने आला. तो कोर्टामध्ये प्रेझेंट केला. त्याच्यावर कोर्टाने CPCBला अभ्यास करायला सांगितलं आहे. याचा अर्थ मूर्ती, मूर्तिकार आणि गणेशोत्सव या बाबतीत भाजपच सकारात्मक कायदेशीर पावलं घेऊन पुढे चाललं आहे, एवढंच मी मांडेन. सर, एक आखिरी सवाल है. शरद पवार जी ने एक इंटरव्यू में कहा है, उन्होंने स्वागत किया ऑपरेशन सिंदूर का और साथ ही कहा है कि राहुल जी को फील्ड पे काम करने की ज्यादा जरूरत है. कि वो आपस में बात करें, वो मीडिया में कर रहे हैं, वो हमसे ऊपर प्रतिक्रिया हम क्या दें. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH.